पुण्यात असं आहे बरं का, इथं गल्लीतला चाटवाला देखील ज्ञानाचा महासागर असतो, फक्त आपल्याला ऐकायचं मन पाहिजे. आज मी सांगते अशीच एक गोष्ट जी मी स्वतः अनुभवली आहे. शनिवार पेठेत एक चाटवाला होता. त्याच्याकडे गेलं की नेहमी वाटायचं हा तर आपल्याच वाटेकडे पाहतोय का काय. दहीपुरी वेळ खात बसलं की तो अगदी गप्पा मारायला तयार. राजकारण, चित्रपट, क्रिकेट, पुण्याची ट्रॅफिक, कुठल्याही विषयावर त्याचं तोंड थांबत नसे. एक दिवस मी त्याला विचारलं, काका खरं सांगा ना, माणूस मेहनतीनं पुढे जातो का भाग्यानं? काकांनी हसत कांद्यावर लिंबू पिळलं आणि म्हणाले, बाई तुझा प्रश्न भारी आहे, पण उत्तर त्याहून भारी आहे. तुला बँकेत लॉकर आहे का? मी म्हटलं, हो आहे ना. काका म्हणाले, लॉकर उघडायला 2 चाव्या लागतात, एक तुझ्या हातात ती म्हणजे परिश्रम, आणि दुसरी मॅनेजरकडे ती म्हणजे भाग्य. आता बघ, जर तू फक्त तुझी चावी फिरवली आणि मॅनेजरने आपली नाही फिरवली तर लॉकर उघडेल का? आणि मॅनेजरने चावी फिरवली पण तूच तुझी चावी लावली नाहीस तर काय फायदा? दोन्ही चाव्या फिरल्या तरच लॉकर उघडणार नाही का? मी डोळे मोठे करून त्यांचं बोलणं ऐकत होते. काका पुढे म्हणाले, बाई तू कर्मयोगिनी आहेस, आणि मॅनेजर म्हणजे वरचा देव. तुझी चावी फिरवत राहा, कारण देव कधी त्याची चावी फिरवेल हे आपल्याला सांगता येत नाही. पण जर देवाने आपली चावी फिरवली आणि आपणच आपली फिरवली नाही तर आयुष्यभर लॉकर बंदच राहील. त्या दिवशी मला जाणवलं, यशाचं लॉकर उघडायचं असेल तर दोन्ही चाव्या लागतात. भाग्याची चावी आपल्याला दिसत नाही, पण परिश्रमाची चावी मात्र कायम आपल्या हातात असते. ही गोष्ट ऐकून खरंच मनातली धूळ झटकली गेली ना? कर्म आणि भाग्याच्या या 2 चाव्या नेहमी लक्षात ठेवा. तुमची मेहनतीची चावी सतत फिरवत राहा, बाकी वरचा तो बँकेचा मॅनेजर म्हणजे आपले देव योग्य वेळी आपली चावी नक्कीच फिरवतील. तर हीच गोष्ट होती आजची. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्की करा, व अजून अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी स्टोरी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका.